विमान प्रवासावेळी मुख्यमंत्री हतबल, आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेले दिसले। फडणवीस दिल्लीत येतील म्हणून भाजपमधूनच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू, उद्धव ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली? मला पंखच नाहीत, मग माझे पंख कोण छाटणार? मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंच्या शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या। विमान प्रवासात योगायोगाने एकत्र आलो। ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वाघाचा कातड पांघरलेला तो गद्दार निघाला। विकास करणारे खासगी विमानात बसून बदाम खातात। परभणीतून उद्धव ठाकरेंची संजय जाधवांवर टीका। अनेक आंडू बंडू आले गेले, आम्हाला आव्हान देऊ नका, फक्त चापटी नाही तुला तुडवणार। संजय राऊतांचा फुटीर खासदार संजय जाधवांना इशारा। संजय राऊत बेईमान माणूस, उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवण्यास कारणीभूत। खासदार संजय जाधव यांचा राऊतांवर पलटवार। बाबरची औलाद राम मंदिर लुटते, बाबर जनता पार्टी म्हणत उद्धव ठाकरेंचा भाजपवरही घणाघात। गद्दारी फक्त आपल्याशीच नव्हे तर हिंदुत्वाशी झाली आहे, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ज्योती वाघमारेंकडून अप्रत्यक्षपणे शिंदे फडणवीसांची राम लक्ष्मणाशी तुलना। रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची साथ लागतेच, खासदार फुटीवरून ज्योती वाघमारेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळीच परभणीत फुटीर खासदार संजय जाधवांकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। विनापरवानगी पुतळा बसवल्यानं आमदार सईद खान यांच्यावर कारवाईची शक्यता। फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर अजूनही ठाकरे पितापुत्रांच्या फॉलोअर्समध्ये। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही सोशल मीडियावर फॉलो कायम। संजय दिना पाटीलच्या मतदारसंघात मनसेचं शक्ती प्रदर्शन। राज ठाकरेंच्या हस्ते विक्रोळीत मनसेच्या नव्या शाखेचं उद्घाटन। संजय पाटलावर केलेल्या टीकेनंतर राज ठाकरेंचा ईशान्य मुंबईत दौरा। टीईटी पेपर फुटी प्रकरणातील तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। प्रकरणात आंतरराज्य टोळी कार्यरत, 2 आरोपी अद्याप फरार। एसआयटी मार्फत तपास होणार। एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही? सिस्टीम एवढी सडली आहे का? तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय, सरकार मात्र ऑपरेशन टायगरमध्ये मग्न। टीईटी पेपर फुटी प्रकरणी अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा। केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचं सीन रिक्रिएशन। आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला घेऊन पोलीस लोहगड किल्ल्यावर। कड्यावरून डमी पुतळ्यात ढकलून हत्येचं पुनरावलोकन। लोहगडावरील हत्येप्रकरणी सिया आणि चेतन चौधरीची 2 तास चौकशी। पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्यासमोर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात चौकशी सुरू। मुंबईतील पर्यटकांसाठी कोपेश्वर मंदिर आजपासून बंद। अतिक्रमण काढण्याविरोधात ग्रामस्थांचं बेमुदत धरणं आंदोलन। न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार। बीडमध्ये अकोल्यात पावसाचा कहर। मुजफ्फरपुरा परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। देवगावच्या नाल्यात 4 चाकी वाहून गेल्याची घटना। राज्यातील 27 जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा इशारा। मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पुढील काही तासात जोरदार पावसाचा अंदाज। नाशिक घाटमाथ्यापासून गडचिरोलीपर्यंत येलो अलर्ट जारी।